हॅलो फ्रेंड्स, तर मी घेऊन आले तुमच्यासाठी आमच्या ती कोकणातली ट्रीप. मित्रमंडळी विश्रांती करत असताना मी म्हटलं एक मस्तपैकी व्हिडिओ काढून आलो. तर मी बीचवर गेलो आणि मस्तपैकी एक छानसा व्हिडिओ शूट केला. त्याच्यानंतर मित्रमंडळींनी 4-5 फोटो काढल्यानंतर आम्ही गेलो क्रिकेट खेळायला. मस्तपैकी 2-3 मॅच हाणल्यावर आम्ही गेलो एका ट्रेकिंगमध्ये. ट्रेकिंग करत असताना फालतूची बडबड करत आम्ही 2-3 किलोमीटरचा टप्पा पार केल्यानंतर अक्षय शेठ म्हणाले, गड्यांनो पटापट चला नाहीतर मागच सोडण्यात येईल. मग अक्षयला घाबरून सगळे पटापट उतरायला लागलो. मग अक्षय भाऊचा ओरडा खाल्ल्यानंतर सगळे पटापट चालायला लागले. गणेश शेठ ॲकी शेठ बरोबर मागून चालत होते, कारण ॲकी शेठ खूपच थकलेले होते. पुढं गेल्यावर चढ आला. चढावर ॲकी शेठची तब्येत अजूनच खालावली. मग गणेश शेठ यांनी पाणी आणि धीराच्या सहाय्याने ॲकीला पूर्ण चढ चढावला. त्यानंतर थोडीशी विश्रांती घेत एक मस्त ग्रुप सेल्फी काढत आम्ही पुढे चालू लागलो. पुढे गेल्यावर अर्ध्या रस्त्यात येडेचाळे करत करत फालतू बडबड करत करत आम्ही पुढे सरकत गेलो. 4.42 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आम्ही मंदिरापाशी पोहोचलो. मंदिरात प्रस्थान केल्यानंतर आम्ही केशवराज मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर थोडी विश्रांती केली आणि मंदिरासमोरील असलेल्या गोमुखातील पाणी प्यायल्यानंतर अंगामधील थकवा होता नव्हता तो नष्ट झाला. मंदिरात विश्रांती करत असताना समर्थचे पप्पा एकटे बसून काहीतरी विचार करत होते. मंदिराच्या सभोवतालच्या हिरव्यागार परिसरात फिरत असताना अक्षय भाऊ आणि अमित भाऊंची फोटो काढण्याची इच्छा झाली. आणि नंतर आम्ही ग्रुपचा फोटो काढून पुढे प्रस्थान केले. रस्त्यात लागलेल्या तळ्यामध्ये सर्वांनी फ्रीमध्ये पेडिक्युअर करून घेतले. आतिश भाऊंची फोटो काढण्याची इच्छा झाल्यामुळे इतर लोकांनी त्यांचे पाहून आपापले फोटो काढून घेतले. आमच्या सनी दादाने पुढे हरणे बंदरावर फिश शॉपिंग केली. अक्षय भाऊंचे बॉडी प्रदर्शन पाहून आतिश भाऊ म्हणाले, बाबाओ. मीही माझे 2-4 फोटो काढल्यानंतर आम्ही कोकणातून पुण्याला रवाना झालो. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.